नमस्कार मंडळी, तुम्हाला कल्पना आहे का की तुम्ही ज्या आयुष्याला अगदी साधं सरळ सामान्य समजत आहात ते आत या क्षणी भयंकर धोक्यात आहेत. आपल्याला थोडी जरी अंगदुखी झाली किंवा हलकीशी सर्दी खोकला झाला की आपण लगेच कोणताही विचार न करता थेट धाव घेतो आपल्या गल्लीच्या तोंडावर असलेल्या त्या विषारी रासायनिक कारखान्याकडे, म्हणजेच आपल्या मेडिकलच्या दुकानाकडे. आपण हजारो रुपये देऊन अशी औषध गिळतो जी कदाचित आपल्या शरीराला आतून पोखरून टाकत आहेत. पण या सगळ्यात आपण एक अंतिम सत्य विसरून जातो. आपल्या खऱ्या मृत्युंजय औषधांचा साठा कोणत्या फार्मसीमध्ये नाही आहे. तो लपलाय तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघराच्या एका साध्या कोपऱ्यात. निसर्गानं, आपल्या आईनं फक्त आपले रोग बरे करण्याची व्यवस्था नाही केली, तर भयंकर ते भयंकर आजारांना मुळापासून उपटून फेकण्यासाठी प्रचंड महाविनाश अस्त्र शुद्ध सजवून ठेवली आहे. आज जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातल्या एका छोट्या डब्यात अशा 2 साध्या गोष्टी झोपलेल्या आहेत, ज्या जगातल्या मोठ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटलांच्या उपचारांनाही मागे टाकतील, तुमचा विश्वास बसेल? कदाचित नाही बसणार. पण हे अंतिम सत्य काय आहे? मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाही आहे. आणि त्या 2 चमत्कारी गोष्टी आहेत लसूण आणि गूळ. लसूण, ज्याचा वापर तुम्ही फक्त भाजीला किंवा आमटीला झणझणीत फोडणी देण्यासाठी करता, तो खरं तर मानवी शरीरासाठी इतका अणुबॉम्ब सारखा काम करतो. आपले प्राचीन ऋषीमुनी याला अधिक महाऔषधीत नाही तर मृत्यूलाही चकवा देणारा उपाय म्हणायचे. हा फक्त चव वाढवत नाही, हे अक्षरशः तुमच्या शरीराच्या आत होणारी सडण्याची प्रक्रिया थांबवून टाकतं. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या हृदयाच्या धमक्यांमध्ये जमा झालेला तो काळा चिकट अडथळा वितळण्याची ताकद जगात फक्त या नैसर्गिक लसणामध्ये आहे. हे फक्त तुमचं खराब कोलेस्ट्रॉल कमी करत नाही, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून ती विषारी चरबी खेचून बाहेर काढतं. तुमच्या यकृतामध्ये, म्हणजेच लिव्हरमध्ये वर्षानुवर्ष साचलेला ते मरणाचं विष, जे हळूहळू तुमचं यकृत सडतंय, त्याला एका रात्रीत साडून साफ करण्याची ताकद या साध्या लसणात आहे. खरं तर याचे गुण सांगायला बसली तर एक अख्खं पुस्तक लिहून होईल. आणि गूळ, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक गोड पदार्थ म्हणून निष्काळजीपणे पाहता, तीच फक्त आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक आहे. तुम्हाला माहीत आहे का की आधुनिक वैज्ञानिक आता या गुळाला नैसर्गिक शक्तीचा भंडार म्हणत आहेत. याच्या आत अशी नैसर्गिक खनिज लपली आहे जी तुमच्या शरीरात जाताच अमृतासारखं काम करतात. विशेषतः या असलेलं प्रचंड लोह तुमच्या शरीराला फक्त रक्तक्षयापासून वाचवत नाही, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीला असा एनर्जी बूस्टिंग चार्ज देतो जो तुमच्या क्षणात नवीन ताकद भरतो. तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतं का? ताकद कमी पडते असं जाणवतं का? याचं कारण एकच आहे, तुमचं शरीर आतून निष्क्रिय होत चाललंय आणि हाच गूळ त्या निष्क्रिय शरीराला पुन्हा ऊर्जेचे भरून उभं करतो. पण ते अंतिम आणि भयंकर सत्य तर मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही. हे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा लिव्हर सिरोसिस सारखे भयंकर आजार फक्त म्हाताऱ्या माणसांनाच किंवा खूप श्रीमंत लोकांनाच होतात. सापचूक, घोर चूक आहे ही. एका अगदी गुपचूपपणे तुमच्या आणि माझ्या आणि नकळत कदाचित याचा क्षणी आपल्या यकृतातून सडायला सुरुवात झाली असेल, किंवा आपल्या हृदयाच्या मुख्य धमनीत अडथळ्याचा टाईम बॉम्ब तयार झाला असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा मुखमारेच्याबद्दल बोलणार आहोत. एका अशा लक्षणाबद्दल ज्याला तुम्ही रोज सकाळी आरशात पाहता पण त्याकडे साफ दुर्लक्ष करता. तुम्हाला हेही माहीत नसेल की हे एक लक्षण सांगत आहे की तुमचा हार्ट अटॅक व्हायला आता कदाचित काही तास उरले आहे. आणि आजचा हा अचूक घरगुती उपाय लसूण आणि गुळाचे हे शक्तिशाली मिश्रण बरोबर त्याच मुखमारे करायला तुमच्या शरीरातून मुळाकट उपटून फेकून देईल. हे मिश्रण तुमच्या यकृताच्या प्रत्येक पेशीला नवजीवन देईल. तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधला अडथळ्यांचा शेवटचा कणही पुसून टाकेल. म्हणूनच मी सांगते, हा व्हिडिओ एका सेकंदासाठी सुद्धा पुढे मागे म्हणजे स्किप न
करू नका, कारण ही फक्त माहिती नाही आहे. कदाचित तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग असू शकतो. आत्ताच बघा, कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आता मित्रांनो, मुख्य चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की तुम्ही हा विशेष व्हिडिओ कुठून पाहतात. तुम्ही पुण्याचे आहात की मुंबई, नागपूर, कोल्हापूर अशा शहरातून की एखाद्या छोट्याशा गावातून किंवा परदेशातूनही आमच्यासोबत जोडले गेला आहात का? आणि हो, जर तुमचा लसूण किंवा गुळाविषयी काही जुना अनुभव असेल किंवा आजच्या विषयाबद्दल काही प्रश्न असेल तर तेही आम्हाला विचारायला विसरू नका. आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर ऐका, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. जर तुम्हाला वाटत असेल की लसूण हा फक्त एक मसाला आहे तर तुम्ही चुकत आहे. लसूण म्हणजे तुमच्या शरीरात लपलेला घातक विषाला नष्ट करण्यासाठी निसर्गाने दिलेलं ब्रह्मास्त्र आहे. हे फक्त एक नैसर्गिक अँटिबायोटिक नाही आहे, तर तुमच्या रक्तात मिसळलेल्या व्हायरस आणि बॅक्टेरियासारख्या छुप्या हल्लेखोरांवर परमाणू हल्ला करत हे फक्त तुमचं संपूर्ण रक्त शुद्ध करत नाहीत, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्ष चिटकलेला बसलेलं काळ ते चिटकवी आयुष्य खेचून बाहेर काढतं. जरा थांबा, एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष देऊया. तुम्हाला पोटावा न पोटू तुमच्या शरीरात सड निर्माण करणारे किंवा साचून राहिले हे विषारी जीवाणू तुमच्या हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा लिव्हर फेलर्स होण्याचा खरंच कारण आहेत. आणि हा लसूण तुमची पचनक्रिया इतकी जबरदस्त अपग्रेड करतो की तुमची आतडी नेहमी शस्त्रक्रियेनंतर जशी स्वच्छ असतात तशी लख राहतात. दुसरीकडे ज्या गुळाचा तुम्ही फक्त गोडावा देणारा पदार्थ समजत आहात, त्याच गुळात जीवनदायी मॅग्नेशियम आहे. हे मॅग्नेशियम फक्त तुमची हाडं मजबूत करत नाहीत, तर तुमच्या हाडांच्या आत होणारी इजा थांबवून टाकतं. गूळ तुमच्या पोटातील त्या आळशी पाचक रसांना अक्षरशः चांबूक मारून कामाला लावतो आणि त्यात बसलेला अविश्वसनीय लोह तुमच्या शरीरातील रक्तातील कमतरता दूर करून तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी इतक्या झपाट्याने वाढवतं, जणू काही तुमच्या शरीरात नव्याने लाल रक्त फक्त तयार होत नाही. समजत नाही तुम्हाला हे की दोन्ही नैसर्गिक घटक आपापल्या गुणधर्मात प्रचंड शक्तिशाली. पण विचार करा, जेव्हा या दोन्ही मृत्युंजय सुपरफूड्सना एकत्र मिसळलं जाईल तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये काय भयंकर सकारात्मक प्रतिक्रिया घडत असेल. तुम्हाला माहीत आहे का, हे मिश्रण तुमच्या यकृत फक्त मजबूतच करणार नाही, तर यकृतामध्ये तयार होणाऱ्या सिरोसिसच्या पहिल्या टप्प्यालाही रोखू शकतं. हे तुमच्या हृदयाला इतकं बळकट ठेवतं की तुमच्या धमन्यांमध्ये पुन्हा कधीही अडथळ्याचा जाम लागणार नाही. इतकंच नाही, तर तुमची किडनीसुद्धा तिथं काम पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने करून तुमच्या शरीरातलं विष बाहेर फेकून देईल. तुमची त्वचा नुसती चमकदार नाही, तर त्वचेवरचे ते विषारी काळे डागही पुसले जातील. केस गळण्याची समस्या कमी होईल आणि गॅस, ॲसिडिटी, अपचन यासारख्या त्रासदायक समस्यांपासून तुमची कायमची सुटका होईल. लसूण आणि गुळाचे 5 वैद्यकीय चमत्कार जे डॉक्टर सांगणार नाहीत. चला आता एक एक करून जाणून घेऊया की हा लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीरात नक्की कोणता शारीरिक जादू होतो. ही अशी माहिती आहे जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. 1 नंबर, शरीराची आतून संपूर्ण स्वच्छता. आपण दिवसभर तळलेले मसालेदार पदार्थ, बाहेरचं खाणं आणि निकोटीन किंवा मद्यपानासारख्या अनेक चुकीच्या गोष्टी खाऊन आपल्या शरीरावर जो भयंकर अत्याचार करतो, त्यामुळे प्रचंड विष साठून जातं. हे विष थेट जाऊन आपल्या बिचाऱ्या यकृतात आणि रक्तात जमा होतं. लक्षात ठेवा, हेच विष तुम्हाला वेळेआधीच मृत्यूकडे ढकलतं. आणि लसूण आणि गुळाचे हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स औषध आहे. हे आधी तुमच्या यकृताला हळूहळू स्वच्छ करतं आणि यकृत हे आपल्या शरीराचे मुख्य फिल्टर आहे. ते साफ तर अख्खं शरीर फिट. हे तुमचं रक्तसुद्धा इतकं शुद्ध करतं की तुमची संपूर्ण सिस्टीम आतून एखाद्या हिऱ्यासारखी स्वच्छ होते.
हृदयाला ठेवते. तंदुरुस्त सायलेंट हार्ट अटॅकपासून बचा. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की लसणाचा खरा हिरो आहे सिलिन नावाचा एक विषारी सल्फर कंपाऊंड. हे सिलिन तुमचा रक्तदाब फक्त नियंत्रण ठेवत नाही, तर हे रक्तातील सर्वात खराब कोलेस्ट्रॉल असं कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल असं वाढवतं. जणू काही तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आत दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्याच्यासोबत जेव्हा गूळ मिसळतो तेव्हा गुळात असलेलं मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखं मजबूत बनवतं आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करतं, जेणेकरून तुमच्या डोक्यात अचानक स्ट्रोकचा धोका उद्भवणार नाही. तुम्ही कोणत्याही शरीरात राहा आणि किंवा कोणत्याही घरात, हे कॉम्बिनेशन्स तुमच्या हृदय एकदम तंदुरुस्त आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्त ठेवील. पचनशक्तीत आमूलाग्र बदल. पोटातील घाण साफ करण्याचा गुप्त उपाय. ज्या लोकांना वर्षानुवर्ष पोटाच्या समस्या सतावतात, म्हणजेच काहीही खाल्लं तरी ते पचत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅसमुळे छातीत कळी येते, अशा लोकांसाठी हा देवाने पाठवलेला रामबाण उपाय आहे. लसणातील विशेष घटक पोटाच्या हालचालींना असा धक्का मारतो की अन्न पुढे सरकण्याशिवाय पर्यायच उरत नाही. इतकंच नाही तर हे तुमच्या आतड्यांमध्ये साचलेला 5 वर्ष जुना कचरा सुद्धा खेचून बाहेर काढतं. परिणामी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, म्हणजे सकाळी टॉयलेटमध्ये जाऊन तासनतास युद्ध करावं लागतं, त्याची समस्या जाणून क्षणात दूर होते. दुसरीकडे गूळ पोटातील पाचक रसांना इतकं सक्रिय करतो की तुमचं सगळं अन्न व्यवस्थित पचन, भूक वाढते आणि तोंडाला चव येते. लक्षात ठेवा, गॅस, ॲसिडिटी, छातीत जळजळ हे सगळं तुमच्या आत साचलेल्या विषाचं लक्षण आहे आणि हे मिश्रण ते विष मुळापासून संपवतं. रोगप्रतिकारशक्तीत प्रचंड वाढण हे लक्षात ठेवा. लसूण आणि गुळाचे हे मिश्रण तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती फक्त वाढवत नाही, तर तुमच्या आतल्या संरक्षण प्रणालीला एखाद्या अवैध कचरा सारखं मजबूत बनवतं. लसणाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मामुळे हे हवामान बदल की लगेच सर्दी, खोकला, ताप होतो, जे खरं तर तुमच्या कमकुवत इम्युनिटीमुळे लक्षण आहे. ती समस्या पूर्णपणे संपून जाते. दुसरीकडे गुळात असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराच्या पेशींना मरणापासून वाचवतात आणि फ्री रॅडिकल्स नावाच्या त्या खलनायकांना नष्ट करतात, जे गुपचूप तुमच्या शरीरात कॅन्सरचं बी पेरत असतात. परिणामी तुमच्या शरीराची स्वतःची संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत होईल की छोटे छोटे रोठे जीवाणू तुमच्या जवळ यायला सुद्धा घाबरतील. शरीरात आणते अपार ऊर्जा आणि वाढवते हिमोग्लोबिन. जे लोक थोडं जरी काम केलं तरी थकून जातात, अंगात त्राण उतरत नाही, जसं काही आयुष्यात आता जीवन राहिला नाही असं वाटतं, त्याच्यासाठी हे एक जिवंत एनर्जी टॉक्सिन्स आहे. लसूण शरीराला आतून उबदार देतो आणि ऊर्जा निर्मितीला इतका बूस्ट देतो की जणू काही तुम्ही रातोरात एक नवीन माणूसच बनवला आहात. आणि गुळात असलेले भरपूर लोह थेट तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवायला मदत करतं. विशेषतः आपल्या माता भगिनी ज्यांचं शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमी थकलेलं, कमजोर वाटतं, थोडं काम केलं तरी धाप लागते, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचा आशीर्वादच आहे. इतकंच नाही, ज्या पुरुषांना खूप अशक्तपणा जाणवतो किंवा वैवाहिक जीवनातही कमजोरी जाणवते, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय आश्चर्यकारक लाभ देतो. हे तुमच्यातल्या शरीराला एखाद्या विस्फोटासारखा वाढवतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. हे खूप काळजीपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक या जीवनदायी औषधांचे सगळे फायदे नष्ट करेल आणि उलट नुकसान सुद्धा होऊ शकत नाही. लसणाच्या आत जो सिलिन नावाचा एक गुप्त खजिना आहे, तो अख्ख्या लसणात लपलेला असतो. जेव्हा तुम्ही लसूण कापता, ठेचता किंवा ताटात वाटता आणि मग त्यात 5 ते 10 किंवा उघड्या हवेत सोडून देता, अगदी तेव्हाच हा सिलेट नावाचा जादुई घटक तयार होतो. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही लसूण खात आहात, औषध नाही. मग योग्य पद्धत काय आहे? तुम्ही 1 किंवा 2 पाकळ्या गावरान म्हणजे देशी लसूण घ्या. तो मोठा चायनीज लसूण नको. त्याला चांगल्या ठेचून घ्या किंवा सुरीने एकदम बारीक कापून घ्या. आता त्या कापलेल्या ठेचलेल्या लसणाला एका बशीत बरोबर 10 मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. हा वेळ सिलिन तयार होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
10 मिनिटांनी त्या एक छोटा खडा चांगल्या प्रतीचा गूळ मिसळा. साधारण 15 ते 20 ग्रॅम. बाजारात मिळणारा विषारी साखरेचा गूळ नको. दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याची एक घट्ट पेस्ट तयार करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चुकूनही लसूण गरम करू नका किंवा शिजवून हा उपाय बनवू नका. गॅसवर ठेचताच लसणाचे सगळे औषधी गुणधर्म नष्ट होतील आणि ते विषासारखं काम करू शकतं. आता ही तयार पेस्ट तोंडात टाकून चांगली चावून खा आणि त्यावर 1 ग्लास साध्या तापमानातलं पाणी प्या. चुकूनही गरम पाणी किंवा गरम दूध पिऊ नका. घरातल्या सामान्य तापमानाचं पाणी प्यायचं आहे. अशा पद्धतीने खाल्ल्यावरच तुम्हाला तुमच्या शरीरात जादू दिसू लागेल. सर्वात चांगला परिणाम मिळवण्यासाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात भुकलेलं असतं आणि डिटॉक्ससाठी म्हणजे स्वच्छतेसाठी तयार असतं, बरोबरच त्याच वेळी हे खायचं आहे. म्हणजेच सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ह्या वेळेत खाल्ल्यास ते तुमच्या शरीराला दिवसभरासाठी विषमुक्त करण्याचा प्रोग्राम सेट करतं. आणि जर सकाळी काही कारणास्तव विसरला तर तुमची दुसरी वेळ आहे संध्याकाळची. साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता. त्यानंतर हे खाऊ नका, कारण तुमची पचनक्रिया मंद झालेली असते. लक्षात ठेवा, योग्य वेळ पाळली नाही तर हा उपाय काम करणार नाही. हे मिश्रण खूप उपयोगी असलं तरी काही विशिष्ट प्रकरणांमध्ये हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे या 5 गंभीर सूचनांकडे लक्ष द्या. किडनीचा जुनाट आजार. ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे, त्यांनी किडनी निकामी होण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी हा उपाय ताबडतोब टाळावा. हे तुमच्या किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतं. यकृताची गंभीर समस्या. ज्यांना यकृताची गंभीर समस्या आहे, जसे की सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर, त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नका. ॲलर्जी. ज्यांना कच्च्या लसणाची ॲलर्जी आहे, त्यांनी हे कधीही खाऊ नये. याचे गंभीर दुष्परिणाम दिसू शकतात. गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्यावं. या काळात तुमच्या शरीरातील रासायनिक बदल खूप संवेदनशील असतात. 5. तीव्र ॲसिडिटी. जर तुम्हाला ॲसिडिटीचा भयंकर त्रास होत असेल किंवा कच्चा लसूण खाल्ल्यावर छाती आग म्हणजे जळजळ होत असेल, तर त्यांनी हे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये किंवा खाण्यापूर्वी डॉक्टरांच्या अंतिम परवानगी नक्की घ्यावी. तर मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण या 2 नैसर्गिक मृत्युंजय महाऔषधी लसूण आणि गूळ यांना एकत्र आणल्यावर खाल्ल्यावर शरीरात काय अविश्वसनीय शारीरिक क्रांती होती, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तरपणे जाणलं. हे मिश्रण नक्की कसं आणि कधी खाल्ल्यास तुमचा जीव वाचू शकतो ते हे आपण पाहिलं. मी आशा करते की आजची ही विशेष माहिती तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचे आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या नक्की कामी येईल, तर कृपया आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी एक लाईक करायला विसरू नका. आणि आरोग्यसंबंधित असे महत्त्वाचे, शुद्ध आणि जीव वाचवणारे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला नियमित पाहायचे असतील, तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूच्या घंटेला बटन दाबून ऑल हा पर्याय निवडा, ताकी जेव्हा कधी आम्ही आरोग्याशी संबंधित असा एखादा महत्त्वाचा व्हिडिओ टाकू, तेव्हा तुमच्यापर्यंत सूचना सर्वात आधी पोहोचेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वजण आनंदात राहा आणि निश्चितपणे निरोगी व रोगमुक्त राहा. धन्यवाद.